नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तर आज पटापट तयारी केलं आहे आणि थंडी जास्त असल्याकारणाने मास्क लावलं आहे आणि नेहमीप्रमाणे बॅग खांद्यावर घालून गाडीची चावी घेतलं आहे आणि निघालं आहे. गाडी एक चावी लावलं आहे आणि कुठं जाऊन बाहेर पडलं आहे आणि आज थंडी पण जास्तच होती. पण पुढे गेल्यावर गाडीचा मागचा चाक पंक्चर झाला हे समजतात. गाडी एका साईडला लावलं आहे आणि हे बघा गाडीचा मागचा चाक पंक्चर झाला. मग ती गाडी दुकानाच्या समोर लावलं आहे आणि नंतर मग चालत चालत निघालं आहे. तर सांगायचा मुद्दा एवढंच असा की आयुष्यात खूप अडीअडचणी येत असतात, तर आपण त्याचा जास्त विचार करायचा नाही, त्याच्यावर मात करायची आणि आयुष्यात पुढे चालत जायचा. नंतर पुढे आल्यावर एका दादाने गाडी थांबवल्यानंतर मग त्याला सांगितलं बस स्टँडकडे जातस तर मका जरा भैरव मंदिरकडे थांबव. तर त्याने मग भैरव मंदिरकडे थांबवल्या. तर आज मका गाडी पंक्चर झाल्यामुळे लेट झालेला. तर त्या मी पोचापर्यंत गाडी अगोदरच भरून रेडी झालेली होती. तर गाडी घेतली आणि मार्केटमध्ये जाऊन निघालो आहे. हायवेच्या दुकानाकडे पोचतात काकांका साथ घातल्याबरोबर काका पटकन ट्रे घेऊन बाहेर येले आणि काकांका विचारले किती लिटर दूध हवं आहे. त्याच्याबरोबर काकांनी सांगितल्याबरोबरने पटापट दूध टाकून चालू केलं आहे. तर काकांनी त्याचबरोबर दही पण व्हावं आम्हाला सांगितल्याबरोबर दही पण दिलं आहे. काकांचे पैसे घेऊन मी मालकिनीच्या घराकडे पोचलो आणि आता मग पुढे ओरशिक जायचा होता. तर मी सरांची वाट बघत होतो आणि सर पण टायमिंगवरच येईल. तर त्यांच्याबरोबर मी आता ओरशिक जाऊ बाहेर पडलो आहे. तर आता आपण भेटूया संध्याकाळी. आणि माझी गाडी पंक्चर असल्यामुळे सरांचीच गाडी घेतली आणि त्यांना सांगलं आहे डेपोजवळ भावाचं हॉटेल असा त्या ठिकाणी मी गाडी समोर लावून ठेवतो आहे. व्हेज नॉन व्हेज नाश्ता सगळा भेटतात त्या ठिकाणी. तर नक्की भेट द्या. मित्र येलो मित्रासोबत येऊन माझी गाडी ओके झालेली होती. मागचं टायर नवीनच घातलं आहे तर गाडी ओके झालेली होती आणि गाडी घेतली आणि माल बनवून ठेवलेलो होतो. तर माल गाडी लावलं आहे आणि आता मी निघालो आहे. जाता जाता म्हटलं आधी गाडीत पेट्रोल भरून घेऊया आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर पुढे गेल्यावर एका काकाने आधीच ऑर्डर दिलेली होती. तर मग ती ऑर्डर देऊन पूर्ण केलं आहे आणि ही ऑर्डर पूर्ण करून पूर्ण मार्केट कंप्लीट केलं आहे. आणि मार्केट कंप्लीट झाल्यानंतर इथे एक बैल दिसलं तर मग बैल खूप सुंदर होतो. मग सगळं पिशवी गुटाळलं आणि टिकीमध्ये भरलं आहे आणि गाडी काढलं आहे आणि मी या कुडाळमध्ये जाऊन निघालो आहे. आणि बघता बघता मी कुडाळमध्ये पोचलो आहे. तर कुडाळमध्ये पोचतात मी मित्राच्या हॉटेलमध्ये पोचलो आहे आणि हा हॉटेल सांगेर्डे वंडेश्वर मंदिर असं त्याच्या बाजूकच लागण असं. तर या ठिकाणी समोसे सँडविच दाबेली असे वेगवेगळे मेनू इथे भेटतात. तर इकडे पण नक्की व्हिजिट द्या. तर हे सगळं पटापट आवरून जरा त्याला मदत केलं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता मी घराकडे जाऊन निघालो आहे. घराकडे पोचलं आणि घड्याळामध्ये येऊन बघतोय तर 10:30 वाजले होते. घरात येऊन बघितले तर लक्षात आलं की आज मार्गशीर्ष पहिलं गुरुवार असा. तर कोकणात अशा प्रकारे पूजन केलं जातं. मी पटापट फ्रेश झालं आहे आणि देवीचं पूजन करून घेतलं आहे आणि जेवून बसलो आहे. तर जेवणात वालीची भाजी डाळ भात होती. तर जेवण मस्त झाला होता. तर मंडळी तुमचं सपोर्ट आणि तुमचे आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू दे. तर हे व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करू नसाल तर नक्की फॉलो करा. शुभरात्री.